नमस्कार. एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. अशी ही गरमागरम मटार करंजी बघितली ना की अगदी तोंडाला पाणी सुटतं, नाही? तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना? बघा बरं, किती मस्त खुसखुशीत, दिसायला सुद्धा छान दिसत आहे. हिवाळ्यातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मटाराची करंजी. अशी एखादीच व्यक्ती असेल की तिला मटार करंजी आवडत नसेल. आजकाल तर कोणत्याही फंक्शनला मटार करंजीला जास्त पसंती दिली जाते. एरवी आवडते म्हणूनही खाणारी बरीच लोक आहेत, माझ्यासारखी. चला तर अशा खुसखुशीत करंज्या आज आपण करत आहोत. ह्यावेळच्या मटार करंजीचं आवरण हे मी मैद्यापासून केलेलं दाखवत आहे. मागच्या वेळेस मी हे कणकीपासून केलेली मटार करंजीचं आवरण दाखवलेलं होतं. इथं मी 2 कप मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून हातावरती ओवा चोळून घालत आहे. तसंच ही करंजी खुसखुशीत होण्यासाठी कच्चं तेल घालत आहे. साधारण 1 कप मैद्याला 2 चमचे तेल असं घेतलेलं आहे, म्हणून मी इथं 2 कप मैद्याला 4 चमचे तेल घालत आहे. आणि हे तेल सगळ्या मैद्याला छान सगळीकडे लागेल अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये हळूहळू पाणी घालायचं. हा मैदा घट्ट भिजवून घ्यायचा आहे, त्यामुळं पाणी एकदम घालू नका. हळूहळू पाणी घालूनच हा मैदा मळून घ्यायचा आहे. मटार करंजी करताना बऱ्याच जणांना मटार करंजीचं आवरण कशा प्रकारचं आहे त्यावरती ही मटार करंजी आवडत असते. काही काहींना मैदा नको असतो, काही काहींना कणिक नको असते, काही काहींना रवा नको असतो. त्यापेक्षा काही काही निम्मा रवा निम्मी कणिक, निम्मा मैदा निम्मा रवा किंवा नुसती कणिक, अशा अनेक प्रकारच्या आवरणांपासून ह्या करंज्या केल्या जातात. तसं पाहिलं तर ह्या करंज्या आपण 12ही महिने करू शकतो. परंतु हिवाळ्यातला मटार असतो, उत्तम चवीचा गोडसर असा हा मटार असतो. त्यामुळं ह्या सीझनला जर ही मटार करंजी केली तर त्याची चव खूपच छान लागते. आता हे पीठ अर्धा तास ते 1 तास झाकून ठेवूयात. तोपर्यंत आपण मटाराच्या करंजीचं सारण तयार करून घेऊयात. इथं मी 2 बाऊल ताजा मटार घेतलेला आहे, अर्धा बाऊल दाण्याचं कूट घेतलेलं आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, ओलं खोबरं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण सारण तयार करून घेऊयात. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून त्यावरती जिरे घातलेले आहेत. जिरे तडतडल्यानंतर आपण त्यावरती मटार घालणार आहोत. हे मटार थोडंसं पाणी घालून अर्धवट शिजवून घ्यायचे आहे, पूर्ण शिजवायचे नाहीत. पूर्ण शिजवलेल्या मटाराची करंजी आणि मी करते तसे अर्धवट शिजवून घेतलेल्या मटाराची करंजी यातील चवीमध्ये खूप फरक आहे. मटाराला आपण एक 5 ते 7 मिनिटाची वाफ देऊन घेऊयात. अशी छोटीशी वाफ दिल्यामुळं ह्या मटाराचा रंग अगदी हिरवागार राहतो. शिवाय आपण त्यावरती थोडंसं मीठ घालणार आहोत, त्यामुळं मटाराचा रंग हिरवाच्या हिरवाही टिकून राहतो. ह्याला अजून एक 5 मिनिटाची वाफ देऊन घेत आहे. आता आपण हे मटार एखाद्या स्मॅशरनी म्हणा किंवा वाटीनी असे थोडेसे अर्धबोपडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे मटार करंजीमध्ये आपण जे इतर सारण करणार आहोत त्यामध्ये एकजीव होतील. असे स्मॅशरनी मटार रगडून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घेतलेली कोथिंबीर, खोबरं आणि दाण्याचं कूट हे घालून घेतलेलं आहे. तसंच आलं लसूणची पेस्ट आणि मीठ घालून घेत आहे. चवीनुसार थोडी साखर घालायची आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं.
हे सगळं मिश्रण मिक्स करत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. अशा ह्या मटाराच्या करंजीचं सारण इतकं अप्रतिम चवीचं होतं ना, की तुम्ही कधीही अशा चवीची करंजी अजूनपर्यंत खाल्ली नसेल. या करंजीला वाफ तर छान आलेलीच आहे आणि कोथिंबिरीचा मटाराचा रंग तसाच्या तसा राहून मोकळं सारण झालेलं आहे आणि शिजलेलं पण आहे. आता आपण त्यावरती लिंबू पिळून घेऊयात. थोडीशी आंबट चव असली ना की खूप छान टेस्ट येते. आपण हे सारण सगळं एकजीव करून घेत आहोत. ह्यामध्ये हवे असल्यास काजू आणि बेदाणे घालू शकता. आपलं हे सारण तयार करून झालेलं आहे. ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करून शेअरही करा. आता आपण करंज्या करायला घेऊयात. जवळजवळ 1 तास झाला आहे आणि मैदाही छान भिजलेला आहे. त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे आणि मीडियम साईजच्या आणि मीडियम जाडीच्या पुऱ्या तयार करून घेणार आहे आणि सारण भरून करंज्या करणार आहे. ह्या 2 कप मैद्यामध्ये साधारण 20 करंज्या होतात. सारणही आता थंड झालेलं आहे. आपण करंज्या तयार करायला लागूयात. या करंज्या तुम्हाला हव्या असल्यास करंजीच्या साच्यातून तयार केल्या तरी चालतील, नाहीतर आपण पारंपरिक पद्धतीने सुद्धा ह्या करंज्या करू शकतो. इथं मी एक मीडियम साईजची पुरी लाटून घेतलेली आहे. त्यामध्ये सारण भरलेलं आहे आणि ते असं बंद करून घेत आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करा. शक्यतो अशा करंजीचा आकार कसा करायचा हे आजकाल सगळ्यांना माहिती झालेलं असतं. त्यामुळं तुम्हाला जशा जमतील तशा तुम्ही करंज्या करा. यावेळेस मी असं काट्या चमच्याने करंजी बंद करत आहे. आजकाल बऱ्याच जणी करंजी बंद करताना अशी काट्या चमच्यानी बंद करतात आणि ही आयडिया मला पण खूप आवडली. त्यामुळं अशा करंज्या करायचं यावेळेस मी ठरवलेलं आहे. अशा प्रकारे मी आता सगळ्या करंज्या करून घेते. मग ह्या करंज्या आपण तळूयात. कढईमध्ये पहिल्यांदा छान तेल तापवून घेतलेलं आहे आणि अशा ह्या करंज्या झालेल्या आहेत त्या आपण तळून घेऊयात. पहिल्यांदा एकदा तेल तापून झालं की गॅसची फ्लेम लो करायची आणि मंद आचेवरतीच ह्या सगळ्या करंज्या तळून घ्यायच्या, म्हणजे त्या खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील. मी ह्या करंज्या थोड्याशा गुलाबी रंगावरती तळणार आहे. तुम्हाला हवे त्या रंगावरती ह्या करंज्या तुम्ही तळू शकता. काही काहींना जास्त ब्राऊन कलरच्या आवडतात, तर काही काहींना पांढऱ्या कलरच्या आवडतात. कुठल्याही प्रकारच्या करंज्या केल्या तरी त्या शक्यतो खुसखुशीत असल्या तरच चांगल्या लागतात. म्हणून पांढऱ्या रंगावरती ह्या जर करंज्या तुम्हाला तळायच्या असतील तर त्या थोड्याशा मऊ होतील आणि ह्या मऊ करंज्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना जर आवडत असतील तर तुम्ही जरूर करा. हे बघा, इथं अगदी छान ह्या करंज्या खरपूस तळून झालेल्या आहेत. आता ह्या करंज्या आपण तळणीतनं बाजूला काढूयात आणि दुसऱ्या करंज्या तळून घेऊयात. ही बघा कशी छान खुसखुशीत करंजी झालेली आहे ती.
अशा ह्या खुसखुशीत करंज्या बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना? तर पटकनी अशा करंज्या करायला घ्या आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला मात्र विसरू नका. अशा आता सगळ्या करंज्या मी तळून घेत आहे. तुम्ही मात्र एक छानशी कॉमेंट करून मला शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्ही ह्या रेसिपीज कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघता तेही मला कळवलं तर उत्तम होईल. आता ह्या खुसखुशीत करंज्या आपण सर्व करूयात. बऱ्याच जणांना ह्या करंज्यावरती सुद्धा तिखट मिरचीही खायला आवडते. तशा मी मिरच्या तळलेल्या आहेत. हवे असल्या तर तुम्ही तळा, नाहीतर नाही तळल्या तरी चालतील. अशा ह्या आपल्या A1 सुग्रास रेसिपीच्या हिवाळी सीझनच्या मस्त म्हणजे मस्त खुसखुशीत अशा मटार करंज्या. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.